कायद्याच्या दृष्टीने एक मोठी बातमी. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिला. एल्गार परिषद प्रकरणात एनआयकडून नोटीस आल्यानंतर अनिल बैले यांनी हायकोर्टात यूएपीएला चॅलेंज करणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अजय गडकरे आणि नीला गोखले यांच्या बेंचनं मात्र यूएपीए कायदा योग्य असल्याचा निर्वाळा दिला. कायदा घटनेशीर आहे असं म्हटलेलं आहे म्हणून पिटिशन डिसमिस केलेली आहे. आपण कोणत्या बेसिसवर या संदर्भात गेलो? आम्ही असं म्हणालो होतो की 78 साली प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये संशोधन करण्यात आलं होतं. संशोधन पार्लमेंटने मंजूर केलं, प्रेसिडेंट ऑफ इंडियाने सही केलं, पण ते जोपर्यंत नोटिफाय होत नाही म्हणजे गॅझेट होत नाही तोपर्यंत ते लागू होत नाही. नवीन घटना आलेली आहे तेव्हा नवीन घटना जोपर्यंत अंमल होत येत नाही तोपर्यंत हे जुने कायदे लागू होणार नाहीत, ते स्टे होऊन जातात. या मुद्द्यांवरती आम्ही कोर्टात आलो होतो.